अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शिवाजीराव पाटील यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो सह्याद्री व्याघ्र राखीव हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव हा महाराष्ट्रातील एकूण 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 4था व्याघ्र प्रकल्प असून दिनांक 5/1/2010 रोजी शासनाने अधिसूचित केला आहे। तसेच 21/8/2012 रोजी व्याघ्र प्रकल्पाचे कोर झोन बफर झोन अधिसूचित करण्यात आले। जैवविविधतेने संपन्न अतिसंवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाटाचा भाग असल्यामुळे वाघांच्या अधिवासाबरोबरच विविध वन्यजीवांची विविधता विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरत्या मर्यादित प्रजातीची विपुलता असणारे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे। अध्यक्ष महोदय, या व्याघ्र प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ 303 चौरस किलोमीटर, बफर झोन 3.83 चौरस किलोमीटर, एकूण क्षेत्रफळ 317, कोयना वन्यजीव अभयारण्य क्षेत्रफळ 286.28, बफर झोन 137.27, एकूण क्षेत्रफळ 423, संरक्षित क्षेत्राबाहेर क्षेत्र 424.35, एकूण 420। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची ही 4 जिल्ह्यामध्ये विभागलेलं, ज्याच्यामध्ये कोल्हापूर प्रादेशिक गावांची संख्या 377, चिपळूण प्रादेशिक 20, सावंतवाडी प्रादेशिक 121, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव कोल्हापूर 33, अशी 555 गावांची तिथे एकूण समावेश होतो। आता माननीय सदस्य शिवाजीराव पाटील यांचं म्हणणं आहे की या सर्व गावांचा समावेश करण्याची गरज आहे का? नाही असं तुमचं म्हणणं आहे। अध्यक्ष महोदय, वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सूचित केलेलं आहे की कोल्हापूर मुक्कामी तुम्ही कॅम्प ठेवा आणि वरिष्ठ अधिकारी जाऊन तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींना आपण आमंत्रित करावं, सन्मानाने आमंत्रित करावं। खासदार महोदय, आमदार महोदय, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंबहुना काही सरपंचांना पण बोलवा आणि खरोखर ज्या ठिकाणी वाघाचा मार्गच नसेल ती गावं कमी करा। एकूणच कुठल्याही प्रकारे शिवाजीराव पाटलांनी सांगितले की याचा परिणाम मानवांच्या किंवा तिथे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे। फक्त अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी दगडाच्या खाणी ज्या ठिकाणी सुरुंगचा आवाज होणार आहे किंवा एखादा पाण्याचा प्रकल्प अशा किंवा केमिकलचा कारखाना अशा गोष्टी सोडता दैनंदिन कुठल्याही प्रकारच्या गोष्टीवर त्याचा परिणाम होणार नाही। तरीसुद्धा सन्माननीय सदस्य शिवाजीराव पाटलांनी म्हटल्याप्रमाणे मी अधिकाऱ्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की आपण थोडा त्रास घ्या, तिथं लोकांच्या जवळ जा, लोकांच्या यातना वेदना समजून घ्या आणि मग आपल्याला जे पटेल ते आपण केंद्रीय वन विभागाला कळवा आणि जेणेकरून लोकांचा त्रास कसा कमी होईल बघता येईल।